सर्वांना नमस्कार. मी मारुती शहाणे, सहशिक्षक हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर. आजच्या अध्ययन निष्पत्ती व न्यास पूर्व तयारी कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 22 ऑक्टोबर 2021 रोजी इयत्ता 5वी आणि विषय परिसर अभ्यास या संदर्भात अध्ययन निष्पत्ती आणि न्यास नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे पूर्वतयारी या संदर्भात जी कार्यशाळा आपण घेतो त्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपण अध्ययन निष्पत्ती आणि न्यास या विषयीची जी संकल्पना आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. अभ्यासक्रमीय अपेक्षा याविषयी सुरुवातीला बघूयात. तर अध्ययन निष्पत्ती आणि न्यास ही जी संकल्पना आहे याविषयी माहिती घेत असताना जो अभ्यासक्रम निश्चित केला जातो विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, विशेषतः इयत्ता 5वीचे विद्यार्थी आणि परिसर अभ्यासाच्या संदर्भात नेमकी त्यांना कोणत्या प्रकारची माहिती असणं अपेक्षित आहे याविषयी आपण सुरुवातीला बघूयात. परिसर अभ्यास या अभ्यासक्रमानुसार प्राथमिक स्तरावरील मुलांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं किंवा या बाबीविषयी त्यांना कल्पना असणं अपेक्षित आहे. जीवनातील अनुभवाच्या माध्यमातून नजीकच्या किंवा विस्तृत परिसरातील दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांबद्दल त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे विशेषतः कुटुंब, त्याचबरोबर प्राणी, वनस्पती, अन्न, पाणी, प्रवास, निवारा अशा वेगवेगळ्या घटकांविषयीची माहिती आणि जाणीव, त्याचबरोबर जागृती निर्माण होणं अपेक्षित आहे. त्यानंतर नजीकच्या परिसराविषयी असलेल्या नैसर्गिक कुतूहलाचं आणि सर्जनशीलतेचं संवर्धन होणं हे यामध्ये अपेक्षित आहे. नजीकच्या परिसराबरोबर अन्योन्य क्रियेद्वारे निरीक्षण, त्यानंतर चर्चा, स्पष्टीकरण, प्रयोगशीलता, तर्कनिष्ठता यासारख्या विविध प्रक्रिया आणि कौशल्य मुलांमध्ये विकसित होणं अपेक्षित आहे. त्यांच्या सभोवताली किंवा नजीकच्या परिसरामधील नैसर्गिक, त्याचबरोबर भौतिक आणि मानवी संसाधनांबद्दल संवेदनशीलता त्यांच्यामध्ये विकसित होणं हे सुद्धा अपेक्षित आहे. त्याचबरोबर समानता, न्याय आणि मानव प्रतिष्ठा व मानवाधिकार याविषयी आदर या संबंधातील प्रश्नांचा निर्देश करून उभा राहता येणं किंवा त्याविषयी त्यांना कल्पना असणं अपेक्षित आहे. सुरुवातीला पण अध्ययन निष्पत्ती याविषयी थोडीशी माहिती बघूयात. नेमकी अध्ययन निष्पत्ती ही संकल्पना काय आहे? तर अध्ययन निष्पत्तीची उद्दिष्ट आपण बघूयात. इयत्ता व विषयनिहाय 100% विद्यार्थ्यांना 75% पेक्षा अधिक गुण संपादन करणं किंवा 100% अध्ययन निष्पत्ती संपादन करणं हे या मुख्य उद्दिष्ट या अध्ययन निष्पत्तीचं आहे. म्हणजे जो काही अभ्यासक्रम ठरवला जातो किंवा निश्चित केला जातो त्याच्या अनुषंगानं अध्ययन निष्पत्ती ही 100% मुलांपर्यंत पोहोचणं आणि 75% पेक्षा अधिक त्यामध्ये ते यश संपादन करणं अपेक्षित आहे. अध्ययन म्हणजे नेमकं काय, आपल्याला त्याची व्याख्या कशी सांगता येईल पहा. तर अध्ययन म्हणजेच शिकणं, एखादी क्षमता आत्मसात करणं म्हणजे शिकणं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर विज्ञानाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की वनस्पतींचे विविध भाग किंवा अवयव ओळखता येणं ही त्यांची अध्ययन क्षमता आहे. आणि गणिताच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहा, अपूर्णांकावरील क्रिया करता येणं, दिलेल्या मापांवरून अचूक रचना करता येणं या आहेत क्षमता. म्हणजे अध्ययन हे त्यांना अपेक्षित होणं आहे. परंतु हा घटक जेव्हा शिकवला जातो किंवा ते अध्ययन करतील त्यावेळेला त्यांना काय कळालं तर त्याला आपण असं म्हणतो की अध्ययन निष्पत्ती. व्याख्या सांगायचं झाली तर कशा पद्धतीने सांगता येईल पहा. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, तर अध्ययनानंतर काय साध्य झालं याचं उत्तर म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. जो अभ्यासक्रम ठरवला, जे अध्ययन देण्याचं ठरलं त्यानुसार कितपत त्यांना ते मिळालं त्यालाच आपण अध्ययन निष्पत्ती म्हणू शकतो. अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना निर्माण झाल्याचा अनुभव म्हणजेच अध्ययन निष्पत्ती हे आपल्याला वेगळ्या शब्दात सांगता येईल. आता जो आपण मुद्दा पाहिला पहा, वनस्पतींचे विविध भाग ओळखणे किंवा अवयव ओळखता येणं हे जर अध्ययन संकल्पना आपण सांगत असेल तर ते घटक त्यांना समजणे म्हणजे वनस्पतींचे विविध भाग किंवा अवयव ओळखता येणं म्हणजेच अध्ययन क्षमता विकसित झाला असं म्हणू शकतो आपण. किंवा गणिताच्या बद्दल सांगायचं झालं तर पहा, अपूर्णांकावरील क्रिया करता येणं, दिलेल्या मापांवरून अचूक रचना करता येणं ही अध्ययन क्षमता त्याच्यामध्ये विकसित झाली असं आपल्याला म्हणता येईल. मग अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय आणखीन वेगळ्या पद्धतीने बघूयात. कोणत्याही अनुभवामुळे व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल होतो. पहा, दैनंदिन जीवनामध्ये आपण शिक्षक असेल किंवा विद्यार्थी असेल तर रोज आपण वेगवेगळे अनुभव घेतो आणि या अनुभवामधूनच आपलं जीवन समृद्ध होतं किंवा वर्तनामध्ये बदल घडत असतो. आणि या होणाऱ्या बदलाची दखल घेणं आवश्यक आहे. म्हणूनच शालेय जीवनामध्ये प्रारंभिक अंतिम वर्तन यामधील फरक चिकित्सकपणे पडताळणं हे अत्यंत आवश्यक आहे.
म्हणजे एखादी संकल्पना किंवा एखादी माहिती विद्यार्थ्याला मिळण्यापूर्वीचं त्याची समज किंवा आपल्याला असं म्हणता येईल की वर्तन, आणि ज्या वेळेला ते ज्ञान प्राप्त होईल, अध्ययन क्षमता तो प्राप्त करेल, त्यावेळेला होणाऱ्या उद्दिष्टातला बदल, वर्तनातला बदल हा काय होतो हे बघणं अपेक्षित आहे. आणि असं जर घडलं नाही तर शैक्षणिक उद्दिष्ट साध्य होणार नाही. म्हणजे जो आपण अध्ययन अनुभव त्याला देतोय त्यातून अध्ययन निष्पत्ती होणं किंवा अध्ययन निष्पत्तीपर्यंत विद्यार्थी पोहोचणं हे अपेक्षित आहे. अंतिम वर्तनाद्वारे अध्ययनातून कोणती गोष्ट निष्पन्न होणार आहे हे सांगता येणं यालाच आपण अध्ययन निष्पत्ती असं म्हणतो. पहा, अंतिम वर्तन म्हणजे अध्ययन क्षमता एखादी विद्यार्थ्याला दिल्यानंतर त्याच्या वर्तनामध्ये काय बदल होतो हे सांगणं किंवा सांगता येणं म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. वर्तनामध्ये दिसून येणारा बदल हा कशा प्रकारचा असू शकतो, तर तो ज्ञानात्मक असेल, भावात्मक असेल, क्रियात्मक अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. व्यक्तीचं वर्तन पाहून अध्ययन निष्पत्तीचा आपल्याला बोध होतो. व्यक्तीमध्ये जो बदल होईल म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर त्यांच्या वर्तनात होणारा बदल म्हणजेच अध्ययन निष्पत्ती कितपत झाली हे आपल्याला ठरवता येईल. इथं काही आकृती दिलेली आहे किंवा फोटो आहेत पहा, त्याच्या आधारे आपल्याला प्रारंभिक वर्तन आणि अंतिम वर्तन ही जी संकल्पना आहे हे समजून घेता येईल. अध्ययन अध्यापन प्रक्रिया ज्या वेळेला घडते त्यावेळेला प्रारंभिक वर्तन जे होतं त्यात बदल होतो आणि दृष्टिकोन जो आहे विद्यार्थ्यांचा तो अतिशय वर्धित होतो किंवा विकसित होतो, म्हणजेच अंतिम वर्तन म्हणता येईल. उद्दिष्टांची व्याख्या परत एकदा बघा. विद्यार्थ्यांच्या वर्तनातून जे अध्ययन निष्पत्ती आपण अपेक्षितो त्याला शैक्षणिक उद्दिष्ट असं म्हणतात. शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या वर्तनामधून जे अध्ययन निष्पत्ती आपण अपेक्षित धरतो किंवा अपेक्षा ठेवतो त्यालाच म्हणायचं शैक्षणिक उद्दिष्ट. किंवा अध्ययनातून निष्पन्न होणाऱ्या ज्या अंतिम बाबीकडे लक्ष ठेवून आपण कृती करतो किंवा कृती केली जाते त्या अंतिम बाबीलाच उद्दिष्ट असं म्हटलं जातं. म्हणजे अंतिम ध्येय जे आपण ठरवतोय, जिथपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे त्यालाच आपण अंतिम उद्दिष्ट असं म्हणतो. पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धती इथं दर्शवलेल्या फोटोग्राफमध्ये काय दिसतं आपल्याला, तर एका ॲक्वेरियम मध्ये म्हणजे फिश पॉन्ड मध्ये इथं मासा दिसतोय. या भांड्याचं क्षेत्र हे ते मर्यादित आहे. म्हणजे बंदिस्त खोलीमध्ये अध्ययन करून विद्यार्थ्यांमध्ये होणारा विकास आणि ज्या वेळेला जगाशी किंवा अध्ययन निष्पत्ती ठरवून त्या अनुषंगानं जर आपण त्याला अध्यापन केलं तर त्यामध्ये होणारा बदल या फोटोमध्ये दिसतोय. एका चौकटीमध्ये बंदिस्त जर त्याचा विकास केला तर तो खूप मर्यादित असेल, परंतु त्याच्या ज्ञानाच्या किंवा आकलन क्षमता जर आपण वर्धित ठेवल्या, अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून जर अध्ययन केलं गेलं तर होणारा बदल इथं दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतोय. नेमकं काय घडतंय पहा, अध्ययन निष्पत्ती आधारित अध्यापन करण्यामुळं तो विद्यार्थी असा बंदिस्त एका खोलीमध्ये किंवा मर्यादित अभ्यासक्रमाच्या चाकोरीत न राहता समाजाकडे विस्तृत दृष्टिकोनातून पाहू शकेल आणि त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. आपण म्हण ऐकतो पहा बऱ्याच वेळेला, स्काय इज द लिमिट. म्हणजे त्याच्या दृष्टीनं पूर्ण विश्व हेच अगदी व्यापक असा दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. त्यानंतर एका अध्ययन निष्पत्तीमध्ये अनेक क्षमता विधाने लपलेली असतात. एखादी अध्ययन निष्पत्ती आपण ठरवतो त्यावेळेला अनेक क्षमता विधाने त्यामध्ये असतात, त्याविषयी बघूयात. ही क्षमता विधाने पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकामध्ये येतात, त्यामुळे एका पाठाचं अध्यापन म्हणजे एक अध्ययन निष्पत्ती साध्य झाली असं कधी होत नाहीये. म्हणजे एखादी अध्ययन निष्पत्ती ठरवतो त्यावेळेला अनेक घटकाचा त्यामध्ये समावेश असतो किंवा एका पाठामधून अनेक प्रकारचे अध्ययन निष्पत्ती आपण देऊ शकतो. आपल्याला आणखीन असं सांगता येईल, म्हणजे एका अध्ययन निष्पत्तीसाठी आपल्याला अनेक अध्ययन अनुभव देण्याची योजना करावी लागेल आणि तीही आपल्याला तासिकेचा विचार करून करावा लागेल. अध्ययन निष्पत्ती देण्यासाठी अनेक अध्ययन अनुभव आपल्याला द्यावे लागतील आणि त्याचं नियोजन करणं हे अपेक्षित आहे. आपण निवडलेल्या अध्ययन निष्पत्तीचा संबंध नेहमी हा त्या इयत्तेच्या आणि मागच्या व पुढच्या इयत्तांशी असतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थी जर त्या इयत्तेमध्ये असेल, समजा 5वीचा विद्यार्थी आपण गृहीत धरतोय, तर त्याचा संबंध जो आहे तो आधीच्या म्हणजे 4थी आणि त्याचबरोबर 6वीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असतो किंवा अध्ययन निष्पत्तीशी असतो. त्यानंतर अध्ययनात सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया व अध्ययन निष्पत्ती आपल्या 5वीच्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याविषयी बघूयात. परिसर अभ्यास इयत्ता 5वी यामध्ये अध्ययनामध्ये सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती अशा बाबी यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळी शैक्षणिक प्रक्रिया कोणकोणत्या आपण करणं अपेक्षित आहे आणि या वेगवेगळ्या शैक्षणिक अनुभूती दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त होतील त्याची यादी या उजव्या बाजूला दिलेली आहे. खरं तर या अनेक मुद्द्यांचा समावेश यामध्ये आहे.
जवळजवळ 28 मुद्दे आपल्या ह्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आपण सारांशानं वेळेअभावी त्यातले काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अध्ययनार्थींनी अध्ययन अनुभवाच्या संधी गटामध्ये किंवा जोडीनं वैयक्तिक देऊन पुढील गोष्टींसाठी प्रोत्साहित करावं. म्हणजे आपल्या शिक्षकांच्या दृष्टीने सांगता येईल की विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभूती देण्याच्यासाठी म्हणून गटामध्ये किंवा ग्रुप तयार करून त्यांना आपण या अनुभूती देऊ शकतो. अध्ययनार्थात जोडीने किंवा गटामध्ये किंवा वैयक्तिकरित्या अध्ययनाच्या संधी देणं आणि त्यास पुढील गोष्टींसाठी प्रवृत्त करणं अपेक्षित आहे. विषय आहे परिसर अभ्यास. म्हणजे विद्यार्थी ज्या परिसरामध्ये राहत असेल त्याच्या सभोवताली असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अध्ययन अनुभूती आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत तर त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे. पहा, प्राण्यांमधील असाधारण अशा दृष्टी क्षमता, वास घेण्याची क्षमता, निद्रा, त्याचप्रमाणे प्रकाश, उष्णता, ध्वनी यांना त्यांचा प्रतिसाद इत्यादी बाबींचे निरीक्षण करणं आणि शोध घेणं याविषयी सांगू शकतो. त्याशिवाय लगतच्या परिसरामधील पाण्याचे स्रोत, फळे, धान्य, पाणी, आपल्या घरी पाणी कसं पोहोचतं, त्यांच्यावरील विविध प्रक्रिया कशा केल्या जातात, त्याचं तंत्र काय, त्यांचा वापर करून धान्याचं पीठ, नंतर पिठापासून चपाती कशी बनते किंवा जलशुद्धीकरणाची प्रक्रिया या वेगवेगळ्या बाबींचा शोध घेण्याविषयी आपण त्यांना सुचवू शकतो. विविध ठिकाणांना भेटी देऊन संकलित केलेली माहिती जी आहे त्याविषयी सहअध्यायी, शिक्षक आणि ज्येष्ठांबरोबर चर्चा करणं आणि अनुभव कथन करणं. म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभव देणं, माहिती गोळा करणं, आपल्या मित्रांबरोबर, शिक्षकांबरोबर किंवा घरातील वडीलधारी जे मंडळी असेल त्यांच्याबरोबर चर्चा करणं हे अनुभव देणं अपेक्षित आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शक मार्ग तयार करणं, अशा अनेक गोष्टींचा समावेश आपल्याला अध्ययन अनुभूती देण्याच्या दृष्टीने करता येईल. आता अध्ययन निष्पत्तीबद्दल सुद्धा काही मुद्दे दिलेले आहेत. पहा, अध्ययनार्थी म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्या वेळेला हे वेगवेगळ्या अनुभूती आपण त्यांना देऊ, म्हणजे वर्गामध्ये आपण देऊ किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्यांना काही कृती सांगू आणि त्याच्या अनुभवातून जे त्यांना ज्ञान मिळेल त्या अध्ययन निष्पत्ती असतील. त्यांचा काही आपण सारांशानं बघूयात. प्राण्यांमधील असाधारण क्षमता, प्राण्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या असाधारण क्षमता असतात त्यांच्याविषयी त्यांना माहिती होणं अपेक्षित आहे. त्यामध्ये दृष्टी, गंध, ऐकणे, त्यानंतर निद्रा, आवाज इत्यादी, त्याचबरोबर प्रकाश, आवाज आणि अन्न यांना प्रतिसाद देता येणं या संकल्पना स्पष्ट होणं अपेक्षित आहे. त्याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनामधील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्यासाठी म्हणजेच पाणी, अन्न, निवारा इत्यादी या प्रक्रिया स्पष्ट त्यांना होणं अपेक्षित आहे. दैनंदिन जीवनातील विविध संस्थांची भूमिका काय, त्यांची कार्य काय, उदाहरणार्थ बँक असेल, पंचायत असेल, सहकारी संस्था असेल, पोलीस स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल, वेगवेगळी जे कार्यालय आहेत दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभव घेतात तर त्यांच्याविषयी माहिती होणं हे अपेक्षित आहे. त्याशिवाय प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबनाचे तत्व हे वर्णन करता आलं पाहिजे. म्हणजे प्राण्यांवर आधारित चरितार्थ असणारे समाज, त्यानंतर बीज संक्रमण या वेगवेगळ्या संकल्पना त्यांना माहीत असणं अपेक्षित आहे. मला वाटतं या सारांशातून तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास या पुस्तकामध्ये याविषयीची माहिती दिलेली आहे. अध्ययनामध्ये सुचवलेल्या शैक्षणिक प्रक्रिया कोणकोणत्या आहेत, या 28 प्रक्रिया आहेत आणि त्याचबरोबर अध्ययन निष्पत्ती या अनुभवातून कोणत्या साध्य होणार आहेत हे दिलेलं आहे. यानंतर नेक्स्ट पेजवर आणखीन काही अध्ययनामध्ये सुचवलेल्या शैक्षणिक प्रक्रिया दिलेल्या आहेत आणि अध्ययन निष्पत्ती सुद्धा आहेत. आता सांगितल्याप्रमाणे साधारणतः वेगवेगळ्या प्रकारच्या 28 प्रकारच्या या अध्ययन अनुभूती आपण विद्यार्थ्यांना देतोय. अर्थात इथं अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने हे अनुभूती देतो आणि त्यानुसार त्यामध्ये काही बदल होऊ शकतो. शेवटचे काही मुद्दे बघूयात परत. भारताची प्राकृतिक रचना समजून घेणं, भारतातील विविध भाषा, वस्त्र, सण, उत्सव यांची वैशिष्ट्य ही माहिती गोळा करणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे. त्याचबरोबर काळानुरूप वाहतुकीची आणि संदेशवहनाची साधनं याविषयी अनुभव देणं हे अपेक्षित आहे. खरं तर आजचा काळ फार विकसित आहे म्हणता येईल. मोबाईलमुळं, कॉम्प्युटरमुळं विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षेत्र किंवा त्यांचं ज्ञानाचं जे क्षेत्र आहे हे आपल्याही पेक्षा किंबहुना जास्त विकसित आहे. यानंतर आपण नॅस बद्दल म्हणजेच नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे याबद्दल माहिती घेणार आहोत. खरं तर इयत्ता 3री, 5वी आणि 8वी आणि 10वी या विद्यार्थ्यांसाठी हा सर्वे केला जातो. राष्ट्रीय स्तरावरचा हा सर्वे असतो. म्हणजे
अध्ययन निष्पत्तीपर्यंत विद्यार्थी कितपत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी अपेक्षित ज्या क्षमता आहेत त्यांच्यात कितपत विकसित झालेल्या आहेत याचा हा सर्व्हे केला जातो. इयत्ता 5वी साठी आणि परिसर अभ्यासाच्या दृष्टीनं आज आपण माहिती घेणार आहोत. 2017 मध्ये ही जी नॅसची परीक्षा झाली होती, 2017 मध्ये हे जे नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे झालेला होता, तर त्याची एक प्रश्नपत्रिका आपण नमुने दाखल चर्चा करणार आहोत. यामध्ये अचिव्हमेंट टेस्ट आपल्याला दिसते, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे क्लास 5 आणि अचिव्हमेंट टेस्ट मराठी मीडियमच्या विद्यार्थीसाठी असणारी प्रश्नपत्रिका आहे. ही नमुने दाखल आपण पाहतोय. पण सुरुवातीला काही सूचना या प्रश्नपत्रिकेत आहेत की ज्यांच्या आधारे आपल्याला काही बेसिक गोष्टी क्लिअर होतील. हा जो नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे केला जातो 3 विषयाचा समावेश आहे. त्यामध्ये भाषा चाचणी, यामध्ये 1 ते 15 एकूण पहिले जे प्रश्न आहेत हे भाषेवरती आधारित असतात. त्यानंतर परिसर अभ्यास, याच्यावरती आधारित प्रश्न क्रमांक 16 ते 30 असतात आणि गणितावरती आधारित म्हणजे गणित विषयावरती आधारित 31 ते 45 या क्रमांकाचे प्रश्न असतात. म्हणजे या सर्व्हेमध्ये एकूण प्रश्नपत्रिका जी आहे ती 1 ते 45 प्रश्नांची असते. त्यामध्ये पहिले जे 15 प्रश्न आहेत ते भाषे विषयाचे, त्यानंतर परिसर अभ्यासावरती 15 प्रश्न आणि शेवटी गणितावरती आधारित 15 प्रश्न, असे प्रत्येक विषयाचे 15-15 प्रश्न, असे एकूण 45 प्रश्नांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना प्रश्नांचा विचार करून त्याची उत्तराची निवड करणं आणि योग्य पर्याय जो असेल त्याला गोल करणं हे अपेक्षित आहे. आपल्या समोर इथं प्रश्नपत्रिकेतील काही विज्ञान म्हणजे परिसर अभ्यासाच्या संदर्भात आता आपण हा जो नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेचा परीक्षा झाली किंवा टेस्ट झाली 2017 मध्ये, त्यातील काही प्रश्नांची चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 16 जो आहे तो परिसर अभ्यासावरती आधारित आहे. तिथपासून आपण माहिती बघूयात. यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षकांच्या दृष्टीनं या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेमध्ये किंवा नॅस एक्झाम मध्ये किंवा चाचणीमध्ये आपण प्रश्न निर्मिती करणं ही कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर विद्यार्थी नेमकं त्यांचं ज्ञान जे आहे किंवा जनरल नॉलेज ज्याला म्हणता येईल आपल्याला, सामान्य ज्ञान, केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांनी जो अनुभव घेतलेला त्याच्यावरती आधारित विचार करून याची उत्तरं सांगणं अपेक्षित आहेत. आपण नमुने दाखल प्रश्न निर्मिती कशी केली जाते आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने त्याच्यावर विचार करून उत्तरं देणं अपेक्षित आहे याविषयी बघूयात. आजच्या या कार्यशाळेमध्ये केवळ प्रश्न आणि उत्तरं सांगणं हे अपेक्षित नाहीये, तर शिक्षकाची प्रश्न निर्मितीमध्ये जी विचार किंवा दृष्टिकोन काय असावा याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण काही थोडंसं गोंधळात टाकून त्यांचं अंडरस्टँडिंग कितपत डेव्हलप झालेलं आहे याचा नक्की यामध्ये विचार करणार आहे. बघूया त्यातला जो प्रश्न क्रमांक 16 आहे. इथं बाजूला एक फोटोग्राफ दिलेला आहे आणि याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. अर्धवट खाल्लेल्या फळावर खूप मुंग्या आलेल्या तुम्हाला दिसतील. बाजूला फोटोग्राफ दिलाय, ते सफरचंद कापलेलं दिसतं अर्ध आणि याच्यावरती बऱ्याचशा मुंग्या आलेल्या आहेत. हा प्रश्नाचा भाग आहे. आणि उर्वरित प्रश्न काय, तर यावरून मुंग्याचे कोणते वैशिष्ट्य दिसून येते. 4 ऑप्शन दिलेले पहा. ए, मुंग्यांमध्ये वास घेण्याची संवेदना तीव्र असते, मुंग्या खूप लहान असतात, अन्न वाहून नेऊ शकतात आणि मुंग्या रंगाने काळ्या असतात. मी सुरुवातीला सांगतो, हा जुना पेपर आहे, विद्यार्थ्यांनी खुणा केलेल्या आहेत, त्या बरोबर किंवा चूक असू शकतील. आपण चर्चा करून यातलं योग्य उत्तर ठरवायचं आहे. पहा, प्रश्न निर्मिती कशी केलेली आहे, तर चित्र दिलंय, फोटो दिलाय आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न आहे. प्रश्नांची निर्मितीच अशी असते की विद्यार्थी सहजासहजी उत्तरापर्यंत पोहोचू नये, त्याचा गोंधळ व्हायला पाहिजे आणि योग्य विचार करून त्यानं उत्तर द्यायला पाहिजे. खरं तर इथं दिलेले पर्याय, हा प्रत्येक पर्याय हा विद्यार्थ्याला बरोबर वाटू शकतो. विद्यार्थी म्हणजे कशा पद्धतीने विचार करतील पहा, की इथं कापलेलं फळ आहे आणि त्याच्यावरती भरपूर मुंग्या आहेत. मुंग्यांना वास घेण्याची क्षमता असल्यामुळे तिथे आलेत का, हेही त्यांना बरोबर वाटेल. मुंग्या खूप लहान असतात, तुलनेनं हे भरपूर अन्न किंवा खाद्य उपलब्ध आहे त्यामुळे भरपूर मुंग्या आले असतील, हेही बरोबर वाटू शकेल. मुंग्या लहान आहेत त्यामुळे जास्त संख्येने आलेत. त्यानंतर मुंग्या अन्न वाहून नेतात. बऱ्याच वेळा विद्यार्थी पाहतात की मुंग्या ज्यावेळेला जात असतात त्यांच्या तोंडामध्ये काही अन्नाचे कण असतात, किंवा असंही सांगितलं जातं की काळ्या मुंग्या निघाल्या तर पीठ टाका, त्याला साखर टाका, तर त्यांना अन्न मिळालं की ते मुंग्या निघून जातात, म्हणजे अन्न वाहून नेऊ शकतात हेही त्यांना माहित आहे. आणि मुंग्या रंगाने काळ्या असतात. आता इथं दिसताना मुंग्या काळ्या दिसतात म्हणजे हे उत्तर बरोबर असेल. म्हणजे प्रत्येक पर्याय विद्यार्थ्याला योग्य वाटेल अशाच पद्धतीचं आहे. पण नेमकं उत्तर काय अपेक्षित आहे हे विद्यार्थ्यांना विचारात घ्यायला पाहिजे. इथं आपल्याला सांगता येईल पहा
की मुंग्यांमध्ये अन्न वाहून नेण्याची क्षमता आहे, अर्थात त्यांना अपेक्षित अन्न इथं भरपूर साठा उपलब्ध आहे आणि त्यांना जेव्हा आवश्यकता भासेल त्यावेळेला ते उपयोगात आणण्यासाठी अन्न नेऊ शकतील. म्हणून विद्यार्थ्यांनी यातला जो सी पर्याय आहे हा डार्क करणं अपेक्षित आहे उत्तरामध्ये. पुढचा प्रश्न बघूयात. यापैकी कोणते कार्ड तुम्हाला केवळ वयाच्या 18 वर्षानंतर देता येते? प्रश्न काय, तर कोणतं कार्ड 18 वर्षानंतर देता येतं? विद्यार्थ्यांना पर्याय दिलेत पहा. ए आधार कार्ड, बी रेशन कार्ड, सी जन्म दाखला आणि डी मतदान ओळखपत्र. खरं तर या प्रत्येक कार्डाविषयी विद्यार्थ्याला माहित आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला, मतदार ओळखपत्र. विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यांना आधार कार्ड हे जास्त त्यांचे शब्द ऐकण्यात आहे, कारण शाळेत बऱ्याच वेळा आपण डिमांड करतो. घरामध्ये रेशन कार्डाचा बऱ्याच वेळा उल्लेख केला जातो. जन्म दाखल्याबद्दल पण ऍडमिशनच्या वेळेला त्यांना ऐकलेलं आहे आणि मतदार ओळखपत्राचं पण त्यांना ऐकून माहिती आहे. खरं तर 18 वर्षानंतर दिलं जाणारं कार्ड हे मतदान ओळखपत्र असतं हे त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. आधार कार्ड प्रत्येक लॉजिक विद्यार्थ्यांना कसं चालवणं अपेक्षित आहे पहा, की जे विद्यार्थी आता 5वी 6वीत आहेत त्यांच्याकडेही आधार कार्ड आहे, म्हणजे त्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा पर्याय नाही. यातले कोणते पर्याय चुकीचे असू शकतील हा विचार त्यांना करणं अपेक्षित आहे. रेशन कार्डच्या बाबतीत वयाची अपेक्षा नसते हेही त्यांना समजलं पाहिजे, हे चुकीचं आहे. जन्म दाखला तर जन्माच्या वेळीच दिला जातो म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. मग मतदान करण्यासाठी जे मतदार ओळखपत्र दिलं जातं हे याला मात्र वयाची अट असते. हे उत्तर त्यांनी लिहिणं विचार करून किंवा त्याचं जो पर्याय आहे निवडणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूयात 18वा. एक्स वाय किंवा झेड पैकी कोणता बॉक्स सर्वात हलका आहे? इथं 3 बॉक्स आहेत एक्स वाय झेड आणि यातला सर्वात हलका बॉक्स कोणता असं विचारलं. सर्वात हलका. इथं फोटोग्राफ दिलेले, चित्र दिलेले पहा. 3 वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी पाहतील आणि त्यानंतर त्याच्या आधारे जे दिलेले पर्याय आहेत यामध्ये एक्स वाय झेड आणि सर्व समान आहेत, यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला यातला पर्याय निवडतील, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की आपल्या ज्ञानापेक्षा जर नेमकं माहीत नसेल तर पटकन योग्य कुठला तरी पर्याय म्हणजे त्यांना जो योग्य वाटेल तो निवडतात. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना, या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी देत असताना कसा विचार करणं अपेक्षित आहे किंवा त्यांना आपण अध्ययन अनुभूती कशी देणे अपेक्षित आहे, तर या आकृतीमध्ये काय दिसतंय, तर ह्या 3ही आकृतीमध्ये तराजू आहे. प्रत्येक तराजूला 2 पारडी आहेत. या पारड्यांचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळेला दोन्ही पारड्यामध्ये वजन समान असतं त्यावेळेला ते पारडी दोन्ही एका समान उंचीवर असतात. जर एका पारड्यात वजन जास्त असेल आणि दुसऱ्यात जर कमी असेल तर जास्त वजनाचं पारडं हे खाली असतं तर कमी वजनाचं पारडं हे वर असतं. ही मूळ संकल्पना आपल्याला विद्यार्थ्यांना देणं आणि त्यांनी समजून घेणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला कमी वजनाचं पारडं वर आणि जास्त वजनाचं पारडं खाली आहे हे संकल्पना माहीत असेल त्यावेळेला विद्यार्थी योग्य दिशेनं विचार करतील. आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते पहा की प्रत्येक आकृतीमध्ये म्हणजे इथं पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी आकृती आहे, तर यातल्या या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला जे पारडं आहे यात प्रत्येकी 10 ग्रॅम 10 ग्रॅम आणि 10 ग्रॅम वजन आहे. बरोबर आहे, म्हणजे 10 ग्रॅमशी तुलना केली जाते. आता या 10 ग्रॅम सोबत एक्सची तुलना केली तर 10 ग्रॅम खाली आहे आणि एक्स वर आहे, याचा अर्थ एक्सचं वजन जे आहे ते 10 पेक्षा कमी. हा विचार विद्यार्थ्यांना करणं अपेक्षित आहे. इथं दोन्ही पारडी समान आहेत म्हणजे वायचं वजन हे 10 ग्रॅम आहे हेही त्याला कळत आहे. आणि झेडचा जर तिसऱ्या आकृतीचा विचार केला तर झेड हे 10 ग्रॅमपेक्षा जास्त आहे म्हणून ते पारडं खाली आहे हे त्यांना विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रश्नात काय विचारलंय तर सर्वात हलका बॉक्स कोणता आहे, म्हणजे 10 ग्रॅमच्या तुलनेत ज्या वेळेला पारडं वर असेल तर ते करेक्ट उत्तर असणार आहे. ही आपल्या शिक्षकांच्या दृष्टीने अगदी सहज वाटणारी गोष्ट आहे, पण विद्यार्थ्यांना त्यांच्या विचाराची दिशा या पद्धतीने असावी यासाठी आपल्याला उद्युक्त करायचं आहे. म्हणजे एक्स हे पारड्याचं वजन कमी असेल ह्या उत्तराचा पर्याय त्यांनी निवडणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालील वस्तू ओल्या मैदानात पुरल्या. काय करायचंय, काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या मैदानामध्ये म्हणजे मातीत पुरलेल्या आहेत. काही वर्षानंतर या वस्तू उकरून काढण्यात आल्या. कोणत्या वस्तूत कमीत कमी बदल झालेला आपल्याला दिसेल? वस्तू मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये ओल्या मैदानामध्ये पुरलेल्या आहेत आणि काही दिवसानंतर काढल्या, काही दिवस म्हणण्यापेक्षा खूप वर्षानंतर काढलेल्या आहेत आणि त्यावेळेला बदल पाहिजे. यामध्ये पर्याय ए आहे संत्र्याची साल, बी आहे कागदी प्लेट, सी प्लास्टिक कप आणि कापडी पिशवी. पण विद्यार्थ्यांमध्ये ही माहिती असणं अपेक्षित आहे की कोणत्या पदार्थांचं विघटन होतं आणि कोणते पदार्थ विघटनासाठी जास्त कालावधी घेतात.
याची माहिती असणं अपेक्षित आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संत्र्याची साल, आता त्यांना सेंद्रिय पदार्थ आहे, त्याचं डिकॉम्पोजिशन होतं किंवा विघटन लवकर होतं, जलद होतं, हे माहिती कितपत आहे नाही बघायचं आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की प्लास्टिकच्या वस्तू खूप काळ टिकतात हे त्यांना माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे प्लास्टिक बऱ्याच वेळा कचऱ्यामध्ये पडलेलं दिसतं किंवा अलीकडे प्लास्टिकला बंदी आहे, प्लास्टिकच्या वस्तूचं विघटन होत नाही हे त्यांना माहीत असणं अपेक्षित आहे. प्लास्टिक बद्दल खूप काही ऐकलंय, मग ही शक्यता आहे. मग संत्र्याच्या सालीचं म्हणजे पालापाचोळा पडला की त्याचं विघटन होतं, म्हणजे हा पर्याय योग्य नाहीये. कागद जो आहे त्याचं सुद्धा मातीमध्ये रूपांतर होतं, विघटन होतं, हा पर्याय योग्य नाहीये. कापडाची पिशवी परत वनस्पतीजन्य पदार्थापासून म्हणजे कापसापासून बनवलेले आहे, हाही पर्याय योग्य नाहीये. थोडक्यात कोणते पर्याय अयोग्य आहेत याचा विचार करून योग्य पर्यायापर्यंत विद्यार्थी पोहोचेल. अर्थात प्लास्टिकचा कप हा पर्याय त्यांनी निवडणं अपेक्षित यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, चंद्राची कोणती अवस्था या जागी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असं विचारली आहे. नुकतीच कोजागिरी पौर्णिमा झालेली आहे. विद्यार्थ्यांनी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहिलेला आहे आणि या चंद्राच्या जसजसं काही कालावधी जाईल त्याचा आकारामध्ये फरक पडत जातो, त्याच्या विविध कला पाहता येतात. यामध्ये एक लक्षात येतं पहा, इथं पूर्ण चंद्र आहे, इथं अर्धा चंद्र दिसतोय, इथं पाव भाग दिसतोय, याच्याही पेक्षा लहान चंद्राची कड इथं असेल याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. आता इथं जर तुलना केली तर पर्याय ए, बी, सी आणि डी चा जर विचार केला तर ए मध्ये जो पर्याय आहे या आकृतीचा आणि या आकृतीमध्ये जवळजवळ सारखेपण आहे, म्हणजे इथं लहान झालेलं दिसत नाही म्हणून हा पर्याय अयोग्य. बी मध्ये काय झालं पहा, तर बी मध्ये असं झालंय की ही चंद्रकोर फक्त उलट्या दिशेनं आहे, उलट्या दिशेनं जात नसते, फक्त आकार लहान होणं अपेक्षित आहे म्हणून हाही पर्याय योग्य नाही, हे त्याला विचार करता आला पाहिजे. आणि चंद्राचा आकार जर लहान होत जात असेल तर परत छोटा होणारा चंद्र अचानक पौर्णिमेसारखा मोठा होणार नाही, म्हणजे हे पहिले 3 पर्याय जे आहेत ते अयोग्य आहेत हे त्याला कळायला पाहिजे. आणि शेवटचा जो पर्याय डी आहे यामध्ये खरंच चंद्रकोर जी आहे ती छोटी दिसते म्हणून हा पर्याय योग्य आहे, त्याला डी न पर्याय निवडणं विद्यार्थ्यांना हे अपेक्षित आहे. कोणत्या प्रकार, पुढचा प्रश्न बघूयात 22वा, कोणत्या प्रकारचे शौचालय वापरासाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित असते? शौचालयाशी संबंधित प्रश्न आहे, ते आरोग्यदायी आणि सुरक्षित असते असं विचारलंय. पहा, ज्या वेळेला आपण शौचालयाचा उल्लेख करतो त्याच्या अनुषंगानं जे दिलेले पर्याय आहेत आधी विद्यार्थी वाचतील. पाणी असलेले शेतामधील खुले शौचालय, पाणी नसलेले बंदिस्त शौचालय, पाणी असलेले बंदिस्त शौचालय आणि पाणी नसलेले सार्वजनिक शौचालय. याच्यामध्ये बरेचसे शब्द आल्यामुळं गोंधळ होण्याची शक्यता आहे. पहिली महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना असं करणं अपेक्षित आहे की शौचालयाशी संबंधित म्हणजे स्वच्छतेशी संबंधित आहे आणि स्वच्छतेसाठी पाण्याची आवश्यकता आहे, म्हणजे पाणी नसलेली शौचालय ज्या वेळेला शब्द येतोय तो पर्याय नसेल. इथं 2 ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा, पाणी नसलेली म्हणजे स्वच्छतेसाठी हे अयोग्य आहे, म्हणजे हे 2 पर्यायाचा विचार करण्याची आवश्यकता नाही. मग राहिले हे 2 पर्याय, यातला योग्य कोणता, तर पाणी असलेले आणि शेतातील खुले शौचालय म्हणले. खुल्यावरती जाणं अयोग्य आहे, याबद्दल विद्यार्थी ऐकतात, बऱ्याच वेळा चर्चा केली जाते. बंदिस्त शौचालय असलं पाहिजे आणि पाण्याची आवश्यकता आहे म्हणून सी जो पर्याय पाणी असलेले आणि बंदिस्त शौचालय हा पर्याय योग्य आहे, त्यांनी सी या पर्यायाला निवडणं हे अपेक्षित आहे. म्हणजे विद्यार्थी एखादा प्रश्न सोडवत असताना केवळ पुस्तकी ज्ञानावरती आधारित किंवा पाठांतरावरती आधारित नको, तर दिलेल्या पर्यायामध्ये सारासार विचार करण्याची क्षमता ठेवून त्यांनी जे अनुभव घेतलेले असतील, अगदी वर्गातले असतील किंवा घरामधील पर्यावरणातील रोजच्या दैनंदिन जीवन जगत असताना त्याच्यावरती आधारित विचार करून उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूया, तुमच्या मैत्रिणीला उलट्या व जुलाब होत आहेत, तिला बरं वाटावं यासाठी तिला तुम्ही कोणता प्रथमोपचार द्याल? पहा, त्रास कोणता आहे? उलट्या आणि जुलाब होणं. विद्यार्थ्यांना आजारांविषयी माहिती असणं अपेक्षित आहे. उलट्या होणं किंवा जुलाब होणं, तर या आजारामध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, डिहायड्रेशन होतं आणि याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे याचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. पर्याय काय काय दिलेत पहा. ए, मीठ आणि चिंच खायला देणं, दूध आणि साखर देणं, पाणी, साखर आणि मीठ देणं आणि दुधासोबत आंबा खायला देणं. काही वेळेला विद्यार्थ्याला जर नेमकं ज्ञान नसेल तर त्याला काय आवडतं ह्यानुसार सांगतील. मीठ, चिंच काही जणांचे जे पदार्थ आहेत आवडीचे असतील ते निवडू शकतील. दूध आणि साखर ऊर्जा देणार आहे त्यामुळे ते द्यावं असं त्यांना वाटेल. विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतील. पण इथं अपेक्षित असं आहे की उलट्या आणि जुलाब यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळं पाणी, ऊर्जा देणारी साखर
आणि इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करण्यासाठीचं मीठ, हे घटक ज्याला आपण संजीवनी म्हणतो ना, याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना आपण दिलेली असते. म्हणून हा पर्याय पाणी, साखर आणि मीठ विद्यार्थ्यांनी निवडणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालील चित्राकडे बघा. अंकुर फुटण्यासाठी कोणत्या बीजासाठी योग्य परिस्थिती आहे? अंकुर फुटण्याची बीजांकुरण ही क्रिया किंवा संकल्पना विद्यार्थ्यांना माहित असणं अपेक्षित आहे आणि या संकल्पनेवरती आधारित ही आकृती आहे. विद्यार्थी आकृती समजून घेणं आणि त्यानुसार विचार करून उत्तर देणं अपेक्षित आहे. काय दिसतं पहा आकृतीत? तर इथं चंचू पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे, या भांड्यात पाणी आहे आणि या काचेच्या पट्टीवरती या इथं ए, त्यानंतर इथं बी आणि इथं सी, हे 3 ठिकाणी बी आहेत. यातलं ए बी जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये आहे. बी या ठिकाणी असणारं जे बी आहे हे निम्म पाण्यात आणि निम्म वरच्या बाजूला हवेत आहे आणि सी हे जे बी आहे हे पूर्णपणे हवेमध्ये आहे. विद्यार्थ्यांना विचार करणं असं अपेक्षित आहे की बीजांकुरणासाठी पूर्ण पाणी असणं हेही अयोग्य आहे आणि केवळ हवेमध्ये बिया ठेवून पण रुजणार नाहीत. तर बियासाठी योग्य आयडियल कंडिशन म्हणजे काही भाग पाण्याचा आणि काही भाग हवेच्या संपर्काचा असणं अपेक्षित आहे. म्हणजे बीजांकरणासाठी जी योग्य स्थिती जी आहे ही बी स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे पाण्यामध्ये अर्धवट बुडलेले बी. म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल पूर्ण ए मध्ये पाण्यामध्ये जे बुडलेले बी आहे हा पर्याय अयोग्य आहे. त्यानंतर सी जो पर्याय पूर्णपणे हवेमध्ये, हा पण पर्याय अयोग्य आहे, कारण ते पूर्ण हवेत आहे, बीजांकुरण होणार नाही. यापैकी सर्व एकदम तिन्ही कृती असणं शक्यच नाही. यापैकी योग्य सांगा म्हणलंय, त्यामुळं एक तर या तिन्ही स्थितीपैकी योग्य निवडावं लागेल, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. याचा अर्थ बी जो पर्याय आहे, बीज हे निम्म पाण्यात बुडलेलं आहे किंवा अर्ध पाण्यात बुडलंय आणि अर्ध बाहेर आहे, हा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडणं अपेक्षित आहे. थोडक्यात काय की बीजांकुरणाच्या प्रक्रियेसाठी कोणत्या आवश्यकता आहेत, कोणत्या बाबींची आवश्यकता आहे हे विद्यार्थ्याला माहित असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न पहा. कापसाचे बीज हे वजनाने हलके आणि केसाळ असते. माहिती काय दिले? कापसाचे जे बी आहे हे वजनाने हलकं आहे आणि केसाळ आहे. बऱ्याचदा कापसाचे बिया टिंबटिंबने पसरल्या जातात. या बियांचा प्रसार कसा होतो? पर्याय आहेत ए वारे, बी पाणी, सी प्राणी आणि डी आहे वनस्पती. आपल्याला सुद्धा माहिती आहे पहा की कापसाचे जे बी आहेत ते असे छोटे असतात आणि याच्यावरती भरपूर असे धागे धागे असल्यासारखं स्ट्रक्चर असतं. आता हे जे धाग्यांचं स्ट्रक्चर आहे हे कशासाठी आहे? तर बियांचा प्रसार निसर्गतः व्हावा आणि एका ठिकाणाहून ह्या झाडांची जी बिया आहेत ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांचा भरपूर प्रसार व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हे जे वरती असणारे केसाळ धागे असतात याच्यामुळं या बिया हलक्या होतात, त्यांची सरफेस एरिया वाढते तुलनेनं आणि त्यामुळे ह्या बिया वाऱ्यानं वाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यांचा प्रसार होतो. थोडक्यात काय की केसाळ स्थिती बाहेर या बियांच्या असल्यामुळं वाऱ्याच्या सहाय्याने ते इकडून तिकडे जाऊ शकतात, हे माहीत असणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला वर्गामध्ये किंवा घरामध्ये ते छोटे बिया उडत येतात पहा, पॅपस त्याला म्हणतो आपण, म्हातारी म्हातारी म्हणतात, कॅलाट्रॉपिस किंवा मराठीमध्ये त्याला आपण रुई काही जण म्हणतात, काही जण रुचकी म्हणतात, काही रुटी म्हणतात. मारुती देवाला जी माळ घालतात ना पानांची, ते रुटीचं झाड, तर त्या रुटीच्या किंवा रुईच्या झाडाला सुद्धा अशा शेंगा येतात ज्या मोठ्या असतात आकारानं तुलनेनं आणि हे फुटल्यानंतर याच्यामधून सुद्धा बिया बाहेर पडतात की ज्याच्यावरती भरपूर असे केसासारखे भाग असतात, त्यालाच म्हातारे म्हातारे म्हणतात. हा विद्यार्थ्यांना अनुभव आहे. मग हे नेमके म्हातारे उडत जातात हे ते विद्यार्थी पाहतात, त्या हवेत उडतात, हा त्याला जर रेफरन्स होणं किंवा लक्षात येणं हे अपेक्षित आहे. म्हणजे इथे दिलेले वारे, पाणी, प्राणी आणि वनस्पती यापैकी पहिला जो पर्याय आहे हा योग्य आहे, वारे, त्यानं निवडणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूयात. जर तुम्ही एक लोखंडी खिळा आणि पंख बादलीभर पाण्यात टाकले तर काय होईल? पहा आता इथे काय केलंय, एका बादलीमध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. विद्यार्थ्यांना काय माहिती असणं अपेक्षित आहे? तर ज्या वेळेला पाण्यामध्ये आपण एखादी वस्तू टाकतो तर काही वस्तू पाण्यावर तरंगतात तर काही वस्तू पाण्यात बुडतात, याची माहिती आहे. पण कोणत्या वस्तू पाण्यावर तरंगतात आणि कोणत्या बुडतात? तर ज्या वस्तूंचं वजन जास्त आहे त्या पाण्यात बुडतात, तर वजनानं हलक्या असणाऱ्या वस्तू तरंगतात, ही माहिती आहे. परंतु याशिवाय नुसतंच हलका आणि जडपेक्षा त्यांचा जो पृष्ठभाग आहे पाण्याच्या संपर्कात येणारा त्याच्यावरती सुद्धा बुडणं अवलंबून आहे, हे माहीत असणं अपेक्षित आहे. नुसतं आपण जर खिळ्याचा विचार केला तर तो खिळा पाण्यात टाकल्यानंतर बुडतो,
परंतु याच खिळ्याला ठोकून जर त्याचा पत्रा तयार केला आणि तो पाण्यावर टाकला तर मग मात्र बुडणार नाही. म्हणजे आकाराचा आणि बुडण्याचा संबंध आहे हे ज्ञान विद्यार्थ्यांना असणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीनं इथं दिलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायाचा विद्यार्थ्यांनी विचार करणं अपेक्षित आहे. पहा इथं पर्याय दिलेले, पहिला ए, लोखंडी खिळा बुडतो आणि पंख तरंगतो. बी आहे लोखंडी खिळा तरंगतो आणि पंख बुडतो. लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही तरंगतात. लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही बुडतात. तेच शब्द परत 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 झाल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये बुडतो तरंगतो हे पण ऑप्शन आहेत आणि खिळा आणि पंख आहे. आता हे गोंधळात टाकण्याची अवस्था आहे आणि विद्यार्थी गोंधळू शकतात. त्याला आपल्याला विद्यार्थ्याला असं सुचवलं पाहिजे की वस्तूंची तुलना करा, वाक्यांची करू नका, म्हणजे लक्षात येईल. लोखंडी खिळा वजनानं जड आहे, तो नक्की बुडेल, आणि पंख जो आहे तो वजनानं हलका आहे आणि पसरट असल्यामुळे तो तरंगेल. हा विचार जर विद्यार्थी करू शकले तर त्यातला नक्की पर्याय ते निवडतील. पहा इथं लोखंडी खिळा तरंगतो म्हणलंय, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. याचा अर्थ हे पर्याय जो बी पर्याय हा चुकीचा असेल. लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही तरंगतात. खिळा आणि तरंगणं म्हणजे हे पण उत्तर चुकीचं आहे. लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही बुडतात. पंख बुडत नाही हे त्यांना माहित आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. यातले हे जर 3 पर्याय चुकीचे असतील तर योग्य पर्याय ए आहे हे विद्यार्थ्यांना नक्की लक्षात येईल. पुढचा प्रश्न बघूयात. एका व्यक्तीला काही पैसे ठेवून ठेवायचे आहेत, यासाठी त्याने टिंबटिंबकडे गेले पाहिजे. पैसे ठेव म्हणून ठेवायचे आहेत. पैसे ठेव म्हणून ठेवण्याची जागा कोणती, तर विद्यार्थ्यांना आपण पाहिलं सुरुवातीला की वेगवेगळ्या संस्था, कार्यालय याविषयी माहिती पाहिजे. पर्याय ए आहे कोर्ट. कोर्टामध्ये न्यायदानाचं काम चालतं, न्यायालय, त्यामुळे हा पर्याय योग्य नाहीये. प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्याशी संबंधित आहे, दवाखाना आहे, तिथं पैसे ठेवण्याचा प्रश्न येत नाही. पोलीस स्टेशन तक्रारी, वाद मिटवणे, भांडण मिटवणे याच्याशी संबंधित आहे, तिथं पैसे ठेवणं योग्य नाही आहे. हा विद्यार्थ्यांना समजणं किंवा विचार करणं अपेक्षित आहे. हा विद्यार्थ्यांना ही माहिती आहे की बँक ही पैशाशी संबंधित आहे, म्हणून ते पर्याय निवडू शकतील. म्हणजे काही प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी जास्त असू शकते. पुढचा प्रश्न बघूयात 28वा. खाली दिलेला आलेख पहा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा इथं 2 भाग आहेत, वर्ष 2006 आणि वर्ष 2016. याच्यामध्ये 2006 ते 16 या कालावधीत कोणत्या इंधनांचा वापर वाढला आहे हे विचारलंय. काय विचारलंय? कोणत्या इंधनांचा वापर वाढला आहे, इंधन आणि वापर वाढला हे सांगायचंय. या आलेखावरती आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता येण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बेसिक त्यांना सांगू शकतो. पहा नेमकं काय सांगता येईल. हा जो आहे आलेख आहे तो स्तंभालेख आहे. यामध्ये या प्रत्येक स्तंभाला एक विशिष्ट नाव दिले. पहा हा स्तंभ लाकूड, त्यानंतर हा दुसरा काळा आहे तो रॉकेल, त्यानंतर हा कोळसा आणि वीज याच्याशी संबंधित आहे. या स्तंभाची उंची जेवढी जास्त तेवढं त्या घटकाची किंमत जास्त असते हे सांगणं अपेक्षित आहे. पहा मी काय म्हणतोय, स्तंभाच्या उंचीवर त्याची किंमत अवलंबून असते. म्हणजे या स्तंभाची उंची आपल्याला आकृतीमध्ये एवढी दिसते या स्तंभाच्या बाबतीत, आणि या आकृतीमध्ये या स्तंभाची जी उंची आहे ती इतकी दिसते. विद्यार्थ्यांनी तुलना करणं ह्या दोन्हीमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे लाकडाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पहिल्या या आलेखामध्ये 80 पेक्षा जास्त दिसतंय, तर दुसऱ्या आलेखामध्ये म्हणजे 2016च्या हे 80 पेक्षा कमी दिसतंय. म्हणजे इथं लाकडाचा वापर काय झालाय, कमी झालाय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांना स्तंभाच्या उंचीवरून तुलना करणं ही एक मूळ संकल्पना जर सांगितली तर आपल्याला उत्तर सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. प्रत्येक गोष्टी विद्यार्थी तुलना करतील. रॉकेल इथं काळा स्तंभ याची उंची 10च्या आसपास आहे, तर इथं 10 पेक्षा जास्त आहे, म्हणजे यामधील रॉकेल जो पर्याय आहे हा विद्यार्थ्यांना निवडता येईल. कोळशाच्या बाबतीत पहा इथं उंची एवढी दिली, इथं त्याच्यापेक्षा जास्त दिसते. वीज चौथा जो ऑप्शन आहे इथं 60 आहे, तर हे 50 पेक्षाही कमी आहे, म्हणजे याच्यामध्ये कमी दिसते. एकूण काय की स्तंभाच्या उंचीवरून आपण तुलना करू शकतो हे जर कळालं तर याचं उत्तर नक्की विद्यार्थी सांगतील. आता इथं त्यांना ऑप्शन कळालं, पण रॉकेल आणि कोळसा याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याप्रमाणे दिलेल्या पर्यायामध्ये रॉकेल आणि कोळसा हे पर्याय शोधायचे आणि त्याच्या अनुषंगाने उत्तराला खूण करायचे. इथेही परत विद्यार्थी विचार करू शकतील. आता खरं तर इथं उलट विचार करणं चुकीचं ठरेल. पहा लाकूड आणि रॉकेल, लाकूड आणि कोळसा यापेक्षा स्तंभांच्या उंचीच्या आधारे योग्य पर्याय निवडणं हे नक्की संयुक्तिक ठरेल. पुढचा प्रश्न बघूयात. आपण ऐतिहासिक स्मारकांना भेट देतो तेव्हा कोणते वर्तन चुकीचे ठरेल? बऱ्याच वेळेला सहलीला विद्यार्थी जातात किंवा त्यांच्या पालकांच्या बरोबर काही पर्यटन स्थळाला भेट देतात, तर तिथलं कोणतं वर्तन चुकीचे ठरेल असं म्हटलंय. 4 पर्याय आहेत. ए
परवानगी असेल तर छायाचित्र घेणे, बी स्मारकाच्या भिंतीवर आपली नावे लिहिणे, सी दिलेल्या दिशानिर्देशानुसार परिसरात चालणे आणि डी कचरा कुंडीत टाकणे. पहा इथं प्रत्येक पर्याय हा योग्यच वाटतोय. परवानगी असेल तर फोटो काढा, चित्र काढा, हे विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे. हा पर्याय वाचला की बरेच विद्यार्थी इतके घाई करतात, हा हे बरोबर आहे म्हणून लगेच त्याला खून करतात. तर विद्यार्थ्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की चारही पर्याय बघा आणि त्यातला अचूक जास्तीत जास्त पर्याय असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर दिलेल्या दिशानिर्देशानुसार परिसरात चाला, हे पण सूचना ते ऐकतात बऱ्याच वेळेला. दिशा दिलेल्या असतात त्यानुसार जाणं, म्हणजे त्यांना हेही योग्य असं वाटेल, हे पण योग्य वाटेल. त्यानंतर कचरा कुंडीत कचरा टाकणे, या तर सूचना आपण रोज शाळेत पण सांगतो, हे पण योग्य वाटेल. पण इथं नेमकं अपेक्षित उत्तर असं आहे की स्मारकाच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरती आपली नावं लिहिणं ही सगळ्यात आपल्याला असं म्हणता येईल की अयोग्य गोष्ट आहे. आणि त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे विद्यार्थ्यांनी निवडणं अपेक्षित आहे. लास्ट आणि नेक्स्ट जो आहे तो लास्ट प्रश्न आपण बघतोय. मीनाचा कुटुंब वृक्ष खाली दाखवला आहे, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. बऱ्याच वेळेला कुटुंब वृक्ष दिला जातो आणि याच्यावरती आधारित प्रश्न असतात. विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण असं सांगू शकतो, पहा की प्रश्नात दिलेली माहिती जरी काहीही असेल तरी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या संबंधित म्हणजे कुटुंबाचा विचार करून ही प्रश्न जर सोडवले तर जास्त सोपं जाईल. प्रश्न बघूयात आपण. राकेशचे लग्न झाले व एक मुलगी झाली, या मुलीचे दीनानाथशी काय नाते असेल? प्रश्न काय तर मीनाचा कुटुंब वृक्ष खाली दाखवला आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. आणि प्रश्न आहे राकेशचं लग्न झालं आणि त्याला एक मुलगी झाली, तर त्या मुलीचं आणि दीनानाथशी नातं काय असेल? पण हा जो प्रश्न आहे तो कोणाशी संबंधित आहे? मीनाशी. म्हणजे तो मुख्य कॅरेक्टर मीना म्हणजे तो विद्यार्थी स्वतः आहे असा त्यांना आपण विचार करायला सांगायचं. त्यानंतर हे मीनाचे आई आणि वडील इथे दाखवलेले आहेत. मीनाची ही बहीण आहे आणि राकेश हा तिचा भाऊ आहे. आता प्रश्नात काय झालं तर राकेशचं लग्न झाल्यानंतर त्याला मुलगी झाली, म्हणजे या आलेखामध्ये ती जी मुलगी असेल ती नेमकी दाखवायची झालं तर या पद्धतीने इथं दाखवता येईल. ठीक आहे. ही जी मुलगी असेल राकेशची, या मुलीचं या दीनानाथशी नातं काय असेल? म्हणजे दीनानाथ यांच्या दृष्टीने जर विचार केला तर राकेश त्यांचा मुलगा आणि मुलाची ही मुलगी आहे आणि मुलाच्या मुलीला नात म्हणतात हे विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे तो पर्याय विचार करतील. यामध्ये मेहुणी, मुलगी, बहीण आणि नात असे पर्याय दिलेले आहेत. यामधलं चौथा जो पर्याय आहे हा विद्यार्थी नक्की निवडतील किंवा त्यांना ते लक्षात येईल. कार्यशाळेमध्ये जो विषय माझ्याकडे दिलेला होता त्या संदर्भात मी आपल्याला माहिती दिली आणि संयोजकांनी माहिती देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद. नमस्कार.